नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं आहे. कर्जमाफी ही शेतकऱ्यांची केली जाणार आहे आणि त्या संदर्भात जी काही समिती असेल ती कार्यकारी समिती सुद्धा गठीत झालेली आहे. परदेशी यांच्या नेतृत्वात या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कागदपत्र सुद्धा घेतले जात आहेत. बँकेचं पासबुक, फार्मर ID, आधार कार्ड अशा पद्धतीची जे काही कागदपत्र असतील ते बँकेच्या माध्यमातून घेतले जात आहेत. बँकेला सूचना देण्यात आलेल्या आहे आणि आता ह्या कागदपत्राच्या माध्यमातून जी काही माहिती असेल ती पोर्टलवरती अपलोड करण्याचं काम सुरू सुद्धा झालं होतं. आता 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. परंतु या 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना शेतकऱ्यांना कोणती काळजी घ्यायची आहे, शेतकऱ्यांना काय करायचं आहे आणि त्याचबरोबर कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि कोणत्या चुका केल्यानंतर आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर कोणकोणत्या बँकेचं कर्ज माफ केलं जाईल, किती लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाईल आणि त्यासाठी जे काही कार्यकारी समितीच्या माध्यमातून जे काही अहवाल सादर केले जात आहेत यामध्ये पुनर्गठनचे शेतकरी किती आहेत, त्याचबरोबर थकीत शेतकरी किती आहेत, शेतकऱ्यांच्या माध्यमातून रेग्युलर बँकेचं कर्ज भरणारे शेतकरी किती आहेत, त्याचबरोबर व्याज भरणारे शेतकरी किती आहेत, अशी सगळी माहिती ही जमा करण्याचं काम सुरू झालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे. आता जे काही नॅशनलाइज बँक असतील त्याची सुद्धा माहिती घेतली जात आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या विचारणा केली जात आहे की 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कोणत्या आधारे केली जाणार आहे. कारण आता उन्हाळी अधिवेशन सध्या सुरू होणार आहे. ते उन्हाळी अधिवेशन 6 मार्चपासून सुरू केलं जाईल असं सुद्धा माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर या उन्हाळी अधिवेशनात कर्जमाफीच्या संदर्भात लागणारा जो काही निधी असेल त्याच्या संदर्भात तरतूद केली जाईल आणि त्यानंतर जे काही इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असेल, आमदार, खासदार, त्याचबरोबर दुकानदार असतील, असे जे काही मंत्री संत्री असेल यांची जी काही कर्जमाफी असेल ती थांबवण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही अशी देखील माहिती समोर येत आहे. आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लागणारा निधी आणि त्या निधीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी असा जो काही डाटा असेल तो अपलोड करण्याचं काम सुरू झालेलं आहे. मागील 2 ते 3 महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांची माहिती त्या पोर्टलच्या माध्यमातून किंवा पोर्टलवरती अपलोड करण्याचं काम सुरू झालं होतं. आता एकंदरीत कर्जमाफी करत असताना जे काही नॅशनलाइज बँक असेल म्हणजे पंजाब नॅशनल बँक असेल, कॅनडा बँक असेल, सेंट्रल बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, बडोदा बँक असेल, युनियन बँक असेल, त्याचबरोबर कॅनडा बँक असेल, अशा जे काही नॅशनलाइज बँक आहेत SBI, त्याचबरोबर SBI म्हणजेच हैदराबाद बँक असेल, अशा जे काही बँक आहेत त्या बँकेची माहिती आणि शेतकऱ्यांची माहिती ही जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजेच काय तर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड जोडले नाहीत अशा शेतकऱ्यांचे आधार कार्ड घेतले जात आहेत, ज्या शेतकऱ्यांचं पॅन कार्ड जोडलेलं नाही त्या शेतकऱ्यांचे पॅन कार्ड हे जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. फार्मर ID अनेक शेतकऱ्यांचे अद्यापही आले नाहीत, अशा शेतकऱ्यांना सुद्धा फार्मर ID काढण्यासाठी आवाहन केलं जात आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा झालेले आहेत अशी माहिती आता पोर्टलवरती अपलोड करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता जे काही नॅशनलाइज बँक असेल या नॅशनलाइज बँकेचं कर्जमाफ करत असताना फक्त पीक कर्ज आणि पुनर्गठन असं शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं जाणार आहे. आता जर तुम्ही ट्रॅक्टरचं कर्ज घेतलं असेल तर ते तुमचं कर्जमाफ होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही जर तारकुंपणचं कर्ज घेतलं असेल असं सुद्धा शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे होत नाही. किंवा एखादा म्हशीसाठी किंवा दुधासाठी जे काही गाय असेल त्याच्यासाठी आपण जर कर्ज घेतलं असेल, दूध डेअरीसाठी जर आपण कर्ज घेतलं असेल तर असं सुद्धा कर्जमाफ हे होत नाही. त्याचबरोबर तुमचं विहिरीचं कर्ज असेल बांधकामासाठी किंवा विहीर खोदकामासाठी, तळ खोदकामासाठी किंवा शेडनेट असेल किंवा जे काही प्रकल्प शेतामध्ये राबवल्या जातात अशी जी काही कर्ज असतील त्या कर्जमाफीची प्रक्रिया ही होत नाही. RBIच्या नियमाप्रमाणे फक्त बँकेचं कर्ज हे पीक कर्ज आणि पुनर्गठन अशा पद्धतीने कर्जमाफी केली जाते. आता 2017ला सुद्धा कर्जमाफी झाली होती, 2019ला सुद्धा कर्जमाफी झाली होती, परंतु त्यानंतर 2020ला ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्ज घेतलेले आहे असे शेतकरी यामध्ये काही रेग्युलर आहेत त्या शेतकऱ्यांचं काय होणार. कारण तो 2025 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं देखील सांगितलं जात आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी किंवा जे काही बँकेचं कर्ज भरणारे
रेग्युलर शेतकरी 2025 पर्यंत अशा शेतकऱ्यांसाठी जवळपास 20 म्हणजे असं जे काही कर्ज असेल अशा शेतकऱ्यांसाठी जे काही प्रोत्साहनपर अनुदान असेल त्याची तरतूद सुद्धा केली जाऊ शकते आणि त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान हे दिलं जाऊ शकते. आता 2020 पासून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे परंतु त्या कर्जाची परतफेड केली नाही अशा शेतकऱ्यांचं कर्जमाफी पूर्णपणे केलं जाणार आहे. पूर्णपणे त्या शेतकऱ्यांची सातबाराही कोरी केली जाणार आहे अशी सुद्धा माहिती आहे. आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्याज भरलं अशा देखील शेतकऱ्यांचं जे काही 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी व्याज भरलं त्याचं नवं जुनं केलं किंवा त्याच्यावरती 10% त्याला कर्ज देण्यात आलं होतं असे जे काही नवं जुनं करणारे शेतकरी असतील व्याज भरणारे शेतकरी असतील अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणार आहे. परंतु 2025 नंतर परत बँकेचं कर्ज घेतलं असेल किंवा तुम्ही त्याचं जरी व्याज भरलं असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही. किंवा RBIचे नियम सांगतात जर एखादा शेतकरी रेग्युलर असेल त्या बँकेचं कर्ज जर रेग्युलर तो भरत असेल तर त्या शेतकऱ्यांची कुवत आहे ते बँकेचं कर्ज भरू शकतोय. म्हणून शेतकऱ्यांची या कर्जमाफी होत नाही रेग्युलरमध्ये. आणि त्याचबरोबर जर आपण रेग्युलर भरला असेल किंवा परत पुनर्गठन केलं असेल 2025च्या नंतर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा होण्याची शक्यता कमी आहे. आता या संदर्भात राज्य सरकार किंवा जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेमके काय नियम लावले जातात, परदेशी समितीच्या माध्यमातून काय अहवाल सादर केले जातात आणि त्या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही किती लाखापर्यंत केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर जे काही पुनर्गठन किंवा जे काही बँकेचं रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी असलं त्यांची कर्जमाफी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु त्यामध्ये इन्कम टॅक्स धारक असतील असे शेतकरी वगळले जाणार आहेत. आणि त्याचबरोबर जे काही आमदार खासदार असे लोक असतील त्यांची सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही रद्द केली जाणार आहे. त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कर्जमाफी ही दिली जाणार नाही. अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून बँकेचं कर्ज घेतलं अशा शेतकऱ्यांचे कर्जमाफ नॅशनलाइज बँकेचे हे केले जाणार आहे. आता मध्यवर्ती सहकारी बँक असलेला जिल्हा मध्यवर्ती बँक असलेला यांच्या माध्यमातून सुद्धा डाटा हा जमा केलेला आहे. अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की नॅशनलाइज बँकेच्या माध्यमातून कागदपत्र जमा केले नाहीत, मग मध्यवर्ती सहकारी बँक असलेला त्यांच्या माध्यमातून बँकेचं पासबुक, होल्डिंग 7/12, फार्मर ID अशा पद्धतीच्या झेरॉक्स का घेण्यात आलेल्या आहे. तर त्या बँका ऑफलाईन असल्या कारणाने त्या बँकेची जी काही प्रक्रिया असेल ती वेगळ्या पद्धतीने काम करते. त्यांचा जो काही डाटा असेल तो एक्सेल स्वरूपात पाठवला जातो. म्हणजे एक्सेल शीट त्या ठिकाणी तयार केली जाते. त्या ठिकाणी बँकेचं पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स, आधारची माहिती, त्यानंतर फार्मर ID, जमीन किती अशी जी काही माहिती असेल ती एक्सेल स्वरूपात पाठवली जाते आणि त्यानंतर ती ऑफलाईन असल्या कारणाने ती माहिती त्या पोर्टलवरती अपलोड केली जाते. आता ज्या नॅशनलाइज बँक असतील त्या नॅशनलाइज बँकेला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र जमा करण्याची गरज नाही, कारण तर त्यांच्याकडे बँकेचं पासबुक, 7/12 होल्डिंग, अशाच पद्धतीने जे काही फार्मर ID असेल त्याचा डाटा जो काही असेल तो ऑटोमॅटिक येणार आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र देण्याची गरज नाही. अशा पद्धतीने जे काही नॅशनलाइज बँक असतील त्या नॅशनलाइज बँकेचं पूर्णपणे कर्जमाफ केलं जाणार आहे. आता 2 लाख असेल, 3 लाख रुपये असेल, जे काय असेल याची माहिती अपलोड झाल्यानंतर राज्य सरकार किती लाखापर्यंत कर्जमाफी करते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु कर्जमाफीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे. निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 100% केली जाणार आहे. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.